प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 75वें जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित नवी मुंबई में चल रहा यह सेवा पखवाड़ा कार्यक्रम है। आज यहां भव्य पैमाने पर रक्तदान शिविर और मदद कार्यक्रम चलाए गए। सानपाड़ा के केमिस्ट भवन में चले इस कार्यक्रम में वन मंत्री गणेश नाइक ने रक्तदाताओं को सर्टिफिकेट बांटकर उनका हौसला बढ़ाया। इसी कार्यक्रम के दौरान वन मंत्री गणेश नाइक और बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने दर्जनों दिव्यांगों को व्हील चेयर बांटकर उन्हें सेवा की सौगात दी। इस कार्यक्रम का आयोजन नवी बीजेपी के सौजन्य से किया गया था। कार्यक्रम में पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, पूर्व आमदार राणे, पूर्व जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, नीलेश मात्रे, प्रमोद जोशी, पूर्व नगर सेवक डॉक्टर जयाजी नाथ, बीजेपी के स्थानीय नेता दशरथ भगत, काशीनाथ पाटिल, राजेश राय, भाऊ भापकर, पांडुरंग आमले और मंडल अध्यक्ष सुधीर जाधव तथा कुणाल महाडिक समेत तमाम पदाधिकारी मौजूद रहे। वन मंत्री गणेश नाइक ने बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल के नेतृत्व में संचालित इन सेवा उपक्रमों की प्रशंसा की। उन्होंने कहा कि पीएम नरेंद्र मोदी के जन्मदिन से गांधी जयंती 2 अक्टूबर तक चलने वाले इस सेवा पखवाड़ा का मकसद यही है कि देश के हर तबके को विकास और सुविधाओं का लाभ मिले, सबको सम्मान मिले और कोई इससे वंचित न रहे। प्रधानमंत्री का यह विजन नई मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल आगे बढ़ाने में जुटे हैं। वन मंत्री ने कहा कि पीएम मोदी के नेतृत्व में देश का गौरव और भी गतिमान होगा, इसका पूरा यकीन है। देशाचे अतिशय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस साजरा झाला। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती। या पंधरवड्यामध्ये देशाच्या सर्वसामान्य जनतेला देशाच्या प्रगतीमध्ये सामावून घेऊन त्यांच्या माध्यमातूनच देश बलवान करावा अशा उद्दिष्टानं माननीय पंतप्रधान मोदीजींचं कार्य चालू झालेलं आहे। एकूण देशातला प्रत्येक घटक सन्मानित व्हायला पाहिजे, कोणीही वंचित राहता कामा नये आणि जगाच्या पाठीवर असलेल्या सर्वसामान्य जे भयभीत झालेले लोक आहेत त्यांना सुद्धा आपल्या देशाचा आधार मिळावा, हा असा मोठा उद्देश मोदीजींनी आपल्या मनामध्ये ठेवलेला आहे। देश प्रगती करण्याकरता शेवटी देशाच्या लोकांचं मन एकत्र आलं पाहिजे, एका प्रवाहामध्ये ते आले पाहिजेत, गतिमान झाले पाहिजेत, शक्तिमान झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर ते तेजस्वी झाले पाहिजेत आणि ते करण्याकरता हा अट्टास आम्ही सगळ्यांनी केलेला आहे। मोदीजींचं नाव काय आता म्हणजे काय उच्चारण्याची गरज नाही, मोदीजींचं नाव फार मोठं झालेलं आहे, परंतु मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे नाव देशाचं संपूर्ण जगामध्ये मान्यता प्राप्त होईल आणि देश गौरवान्वित होईल। देशाचा गौरव केला, देशाच्या गौरवामध्ये नेतृत्वाचा गौरव आपापच येतो
मोदीजींचे हे विचार अनादी कालापर्यंत जनसामान्यांच्या हिताकरता कामाला येतील असा माझा विश्वास आहे। वहीं बीजेपी के नवी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने 15 दिनों के इस सेवा पखवाड़े में चलाए जा रहे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिविर, रक्तदान समेत सेवा और सहयोग के 17 उपक्रमों की जानकारी दी। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री मोदी के विजन से शुरू हुए इन उपक्रमों से देश आगे बढ़ रहा है और समाज का हर तबका खुशहाल बन रहा है। दुनिया भर में भारत की शक्ति और सामर्थ्य का परचम लहरा रहा है। आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा 17 सप्टेंबर म्हणजे वाढदिवस आणि तो 75वा वाढदिवस आहे। 17 तारखेपासून तर महात्मा गांधी जयंतीच्या 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा म्हणून त्या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत। या सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण जिल्ह्यानं, नुसतं जिल्ह्यानं नाही तर मंडळ स्तरापासून तर बूथ स्तरापर्यंत प्रत्येक त्या ठिकाणी आमच्या संघानं कामं केलेली आहेत, ज्याच्यामध्ये स्वच्छता अभियानापासून आम्ही सुरुवात केलेली आहे। स्वच्छता अभियान त्या ठिकाणी मंडळ स्तरावर प्रत्येक त्या मंदिरांमध्ये झाली, काही रस्त्यांवरची झाली, काही त्या ठिकाणी आमच्या शाळा कॉलेजमध्ये झाली। अशा पद्धतीचे स्वच्छता अभियान करून तो एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की हा बदलता भारत आहे, विकसित भारत आहे। ह्या भारतामध्ये आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यांनी संकल्पना मांडलेल्या आणि संकल्पनेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांमध्ये एक स्वच्छता अभियान आणि मग स्वच्छता अभियानाच्या नंतर आम्ही ट्री प्लांटेशन केलं। एक संकल्पना आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आहे, एक पेड़ माँ के नाम। किती भावनिक आव्हान आहे। प्रत्येक बूथमध्ये आपल्या ह्या नव्या मुंबईमध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघामध्ये 827 बूथ आहे आणि आमचा संकल्प आहे की आम्ही 827 बूथवर एक झाड त्या ठिकाणी लावणार। एक पेड़ माँ के नाम अशा पद्धतीनं केलेलं आव्हान आम्ही नव्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करू। ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे। मोदीजींचे 75 वर्ष पूर्ण झालेले, मग त्या 75 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी काय काय केलं त्याच्या जीवनक्रमावर देखील त्यांच्या आपल्या त्या ठिकाणी आपली LED व्हॅन फिरते। ज्यांना उठता येत नाही, चालता येत नाही, अशा वेळेला त्यांना काहीतरी दिलं गेलं पाहिजे अशा भावनेनं जेव्हा एखादा पोटतिडकीनं काम करतो तेव्हा त्यांचं देखील त्या ठिकाणी सन्मान होणं गरजेचं आहे। त्यांचा देखील सन्मान आज ह्या ठिकाणी आपले राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, आपले ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री सन्माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थित झाला। त्याचबरोबर आमचे लाडके बोरिवलीचे माजी आमदार आणि आमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमांचे संयोजक माजी आमदार सन्माननीय सुनील राणे साहेब आले होते। आमचे विविध सगळे पदाधिकारी या ठिकाणी आले होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार झाला। त्याचबरोबर प्रबुद्ध नागरिक संवाद हा देखील महत्त्वाचा कार्यक्रम। सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत आम्ही विविध कार्यक्रम घेतो। उद्या आमची मॅरेथॉन स्पर्धा आहे। मी तर ह्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करेन, तरुणांना, ज्येष्ठांना, महिला भगिनींना, तुम्ही या, एक धाव नशामुक्त भारतात। नशामुक्त भारत, ज्या नशेच्या गर्दीमध्ये तरुण पिढी त्या ठिकाणी वाहून चाललेली आहे, त्यांना एक संदेश देण्याचं काम आपण करतोय। म्हणून मॅरेथॉन आमच्या युवा टीमनं, आमचे गंगाळेजी त्याच्या सगळ्यांमध्ये आणि आमचे पेडणेकरजी सगळ्या त्यांचं नियंत्रण ठेवून आहेत, परंतु तो मॅरेथॉन स्पर्धा आपल्याला देखील आवाहन करतो, तुम्ही सगळेजण या। सुंदर असं मॅरेथॉनची स्पर्धा असेल, 1,500-2,000 हजाराच्या वर मुलांचा सहभाग असेल आणि एक धाव ही नशामुक्त भारतासाठी अशा पद्धतीनं आमची संकल्पना ही राष्ट्रीय नेतृत्वामार्फत आमच्याकडे आलेली आहे आणि ते आम्ही देखील नव्या मुंबईच्या स्तरावर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। म्हणून अशा पद्धतीनं विविध अंगी विविध डंगे अशा पद्धतीचा कार्यक्रम इथं स्टँडी तुम्ही पाहत असाल। पहा, सिंदूर ऑपरेशनपासून 370 कलम आणि हे सगळे स्टँडीज कसे आहेत जे त्या ठिकाणी बौद्धिक स्वरूपामध्ये आम्ही लावलेले आहेत। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।